योहानाचे पहिले पत्र 3:1-3 योहानाचे पहिले पत्र 3:1 आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान केले आहे पहा. आणि आपण कसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. वचन प्रियजनांनो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल ते आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. वचनाने जो कोणी त्याच्या संबंधाने आशा बाळगतो तो जसा तो शुद्ध आहे तसे आपल्यालाही शुद्ध करतो. हालेलुया, हालेलुया, हाले. वचन किती संधी पहा की प्रियजनो, आपण सर्वजण देवाची मुले आहोत आणि देवाने आपल्याला हे प्रीतिदान दिलेलं आहे. त्यामुळे आपण देवाला ओळखतो, देव आपल्याला ओळखते. जग आपल्याला ओळखत नाही, कारण आपण देवाची मुलं आहोत बायबल सांगते. आणि वचन काय सांगते पहा पुढे, आपण परमेश्वराची मुलं आहोत म्हणून पुढे काय होणार हे अद्याप प्रगट झाले नाही. तरी जेव्हा प्रभू येशू प्रगट होईल तेव्हा आपण सर्वजण त्याच्यासारखे होऊ. काय सांगते बायबल? जेव्हा प्रभू येशू प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. कारण जसा तो आहे तसेच तो आपल्याला दिसेल. आणि म्हणून वचन सांगते की मात्र तू जसा तो शुद्ध आहे तसे तो आपल्याला शुद्ध करीतो. आता या बाबतीत आपल्याला काय शिकायला मिळते तर बायबल सांगते, वचन काय सांगते पहा की परमेश्वराने प्रथम आपल्याला त्याची मुलं बनवलेले आहे. त्याच्या प्रीतीचे दान त्याने आपल्याला दिलेले आहे अशासाठी की जेव्हा प्रभू येशू प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे व्हावे, त्याच्यासारखे आपण बनावे. आणि म्हणून जसा आपला प्रभू शुद्ध आहे तसे तो आपल्याला शुद्ध करीतो. आता प्रभू जेव्हा प्रगट होणार आहे तेव्हा आपल्या प्रत्येकामध्ये एक बदल होणार आहे की आपण कोणासारखे बनणार आहोत. बायबल सांगते की आपण सर्वजण प्रभू सारखे मात्र बदलणार, म्हणजे प्रभू सारखे बनणार आहोत जेव्हा प्रभू येशू प्रगट होतील तेव्हा. आता आपण बायबलमध्ये अनेक गोष्टी पाहतो, प्रभूच्या शिकवणीच्या बाबतीत किंवा प्रभूच्या कार्याबाबतीत, किंवा बायबल आपल्याला अनेक गोष्टीची माहिती देते. पाप सोडा, वाईट सोडा, चांगलं धार्मिक जीवन जगा, परमेश्वराच्या मार्गाला लागा, देवाची सेवा करा, पश्चाताप करा. चांगल्या गोष्टीविषयी बायबल आपल्याला मार्गदर्शन करत आहे. आणि बायबल हेही शिकवते की प्रभू येशू येणार आहेत, प्रभू येशू प्रगट होणार आहेत. तर ज्या दिवशी प्रभू प्रगट होणार त्या दिवशी काय काय घडणार आहे, कोणकोणत्या गोष्टी होणार आहे या संबंधाने बायबल आपल्याला काही गोष्टी शिकवते. तर ज्या दिवशी प्रभू प्रगट होणार त्या दिवशी काय काय घडणार त्याविषयी तर बायबल शिकवते. पण त्या दिवसासाठी आपण कसे तयार राहिले पाहिजेत किंवा देवाच्या मार्गात आपण कसे चालले पाहिजेत या बाबतीत बायबल आपल्याला आता मार्गदर्शन करत आहे की जेव्हा येशू प्रगट होणार तेव्हा काय होणार आहे हे आता आपण बायबलद्वारे पाहू. की येशू तर येणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रभू येशू येणार, पृथ्वीचा न्याय करणार, आपल्या लोकांना तो स्वर्गात घेऊन जाणार, मग पापी लोकांचा तो नाश करणार, आपल्यालाही माहिती आहे. पण अद्याप बऱ्याच गोष्टी आहेत की नक्की त्या दिवशी घडणार काय आहे. प्रभू येशू ज्या दिवशी प्रगट होणार आहे त्या प्रगट होण्याच्या दिवसात काय काय घडणार आहे ते आपण बायबलद्वारे पाहू. का आपण पाहणार आहोत, का त्या गोष्टी शिकणार आहोत, कारण आपण त्या दिवशी प्रभू बरोबर असणार आहोत. आपण त्या गोष्टीचे अनुभव घेणार आहोत, आपण वाट पाहत आहोत, आपण प्रतीक्षा करत आहोत प्रभू येशू येण्याच्या दिवसाची. आपण स्वर्गीय राज्यात जाण्याची प्रतीक्षा बाळगत आहोत. मग आपल्याला या गोष्टी जाणणं फार गरजेचं आहे, कारण प्रभू येशू येण्याच्या दिवसात आपण आहोत आणि प्रभू येशू येण्यासाठी आता उशीर लागणार नाही. अगदी काही वेळेचा अवकाश आहे, मग प्रभू येणार आणि आपल्याला तो त्याच्या जोडीला घेऊन जाणार. पण त्या दिवशी नक्की काय घडणार आहे, ज्या वेळेला प्रभू प्रगट होईल तेव्हा प्रगट झाल्यावर कोणत्या घटना घडतील, कोणत्या गोष्टी घडतील, मात्र ती आपण बायबल
बायबलद्वारे पाहू आणि प्रभू कसा प्रगट होईल ते पण आपण बायबलद्वारे पाहू. हालेलुया. आपण आता पाहिलं की ज्या वेळेला प्रभू येशू प्रगट होईल तेव्हा आपण काय होतील, बदलतील. पहिली गोष्ट काय होईल, आपण मनुष्य बदलणार आणि कोणासारखे बनतील, प्रभू येशू सारखे. आता पहा, देवाने जेव्हा मनुष्याला बनवलं, उत्पत्ती 1 अध्याय 26 ते 27 वचना, तेव्हा देवाने आपलं प्रतिरूप, आपलं रूप आदाम हव्वा या दोघा पुरुष आणि स्त्रीला या दोघांना दिलं. पण या दोघांनी, आदाम हव्वा या दोघांनी परमेश्वर पित्याची आज्ञा मोडली. पण देवाने आपलं रूप त्यांना दिलं होतं, देवाने आपल्या सामर्थ्याने त्यांना, आपल्या आत्म्याने त्यांना भरलं होतं. पण आदामाने, हव्वेने या दोघांनी देवाचे नियम मोडले. पुढे पाप, त्या पिढीमध्ये जन्म घेणाऱ्या, म्हणजे जगात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मानवामध्ये पाप आलं. देवाने मानवाला आपलं रूप, आपलं प्रतिरूप दिलेलं आहे. पण आज पापामुळे, वाईटामुळे मनुष्य चुकीच्या रीतीने जीवन जगत असल्या कारणाने जे तेज, जे सामर्थ्य परमेश्वराचं मनुष्यामध्ये होतं ते नाहीसं झालेलं आहे. जे परमेश्वराचं रूप मानवामध्ये दिसत होतं ते नाहीसं झालेलं आहे. माणसामध्ये गर्व आहे, अहंकार आहे, राग आहे, क्रोध आहे, पाप मात्र झलकत आहे माणसामध्ये. वाईट गोष्टी झलकत आहेत, चांगल्या नाही. पण बायबल सांगते, जर पश्चाताप करून आपण परमेश्वराकडे वळत आहोत, त्याच्या मार्गावर चालत आहोत, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगत आहोत, तर आपल्यात बदल होणार. ज्या दिवशी प्रभू येशू प्रगट होणार त्या दिवशी आपण बदलतील, प्रभू सारखे बनतील, प्रभूच्या रूपासारखे बदलले जातील. सामर्थ्य, तेज आपल्यामध्ये उत्पन्न होईल. पाप, वाईट सर्व निघून जाईल आणि आपल्यामध्ये परमेश्वराचे तेज, प्रभू येशूचे सामर्थ्य, प्रभूचे रूप आपल्यामध्ये प्रगट होईल. जसं की आपण पाहतो कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 15 अध्यायामध्ये 50 ते 54 वचनापर्यंत, ज्या वेळेला प्रभू येशू प्रगट होणार आहेत या शेवटच्या दिवसात, बायबल सांगते त्यावेळेला मात्र शेवटचा करणा वाजेल आणि आपण सर्वजण बदलून जाऊ. काय सांगते वचन पाहिका, पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ. 52 वचनात, क्षणात, निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. काय सांगते वचन, शेवटला जेव्हा प्रभू येशू येईल तेव्हा शेवटला करणा वाजेल, प्रभू वरून खाली उतरतील आणि आपण सर्वजण बदलून जाऊ. आपल्यामध्ये एक बदल होईल, एक निराला पण उत्पन्न होईल, आपण सर्व बदलतील. धार्मिक मनुष्य अगदी चमकायला, ताऱ्याप्रमाणे चमकायला सुरुवात होईल. परमेश्वर त्याला उचलील, प्रभूचे दूत त्याला उचलतील, प्रभूकडे एकत्र करतील आणि देवाच्या राज्यात जातील. जेव्हा प्रभू येशू प्रगट होईल, पहिला मनुष्यात बदल होईल. आपण सर्व बदलतील. कोणते लोक? प्रभूचे लोक. प्रभूचे लोक बदलतील. प्रभूचे नियम पाळणारे, आज्ञा पाळणारे, प्रभूच्या मार्गात चालणारे, प्रभूची सेवा करणारे, यांच्यात एक निराळा बदल होईल. इतर लोकात नाही, पापात आहेत, अंधकारात आहेत, वाईटात आहेत, त्यांच्यात नाही, पण जे परमेश्वरामध्ये त्यांच्यात एक बदल होईल. त्यांच्यात एक बदल होणार. देवाचं तेज, सामर्थ्य त्यांच्यात प्रगट होणार. त्यांच्या अंगात शुभ्र वस्त्र उत्पन्न होतील. त्यांच्या चेहऱ्यात तेज आणि सामर्थ्य झलकणार. एक नवीन रूपांतर त्यांच्या जीवनात तयार होईल आणि ते तसेच वर घेण्यात येतील. पहिली गोष्ट, जेव्हा प्रभू येशू प्रगट होईल तेव्हा प्रभूच्या लोकात एक बदल होणार. हालेलुया. एक तेज उत्पन्न होणार, एक सामर्थ्य उत्पन्न होणार जेव्हा प्रभू येशू प्रगट होईल तेव्हा. दुसरी गोष्ट बायबल काय सांगते पहा, जेव्हा प्रभू येशू प्रगट होतील तेव्हा काय घडेल, तर वचन सांगते पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय 3 ते 4, तुमच्या आधी सोपविलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे तर कल्पाला तेव्हा, मग जेव्हा मुख्य मेंढपाल प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमजणारा हार प्राप्त होईल. काय सांगते, प्रभू आपल्या सेवा करणाऱ्या
घडण होईल, लोकांच्या जीवनात परिवर्तन घडेल, अनेक लोक प्रभूकडे वळतील. तुम्ही माझी सेवा करणार, प्रभू म्हणतो, माझं काम करणार, माझं कार्य करणार, तर जेव्हा मी प्रगट होईल तेव्हा मी तुम्हाला काय देईन? न कोमजणारा हार. वचन सांगते, न कोमजणारा हार मी तुम्हाला देईन. बघा, एखादा मोठा मनुष्य आला किंवा एखादा मंत्री आला, त्याचं स्वागत केलं जाते एखादा फुलाचा गुच्छ देऊन किंवा त्याच्या गळ्यामध्ये हार घालून. बायबल सांगते, प्रभू म्हणतो, तुम्ही माझी सेवा करणार, माझं काम करणार, नम्र रीतीने माझं कार्य करणार, तेव्हा जेव्हा मी प्रगट होईल तेव्हा मी पहिला तुम्हाला हार देईन. हालेलुया. काय सांगतो प्रभू येशू? मी तुम्हाला हार घालेन, तुम्हाचा सन्मान करीन. आणि त्याचा दुसरा अर्थ दिलेला आहे बाजूला, बघा तिकडे आकडा टाकलेला आहे आणि त्या आकड्याचं स्पष्टीकरण खाली दिले. 2 आकडे आहे, मुकुट. प्रभू म्हणतो, जेव्हा मी प्रगट होईल तेव्हा मी तुम्हाला मुकुट देईन, तुमच्या डोक्यावर मुकुट घालीन. हालेलुया. ज्या वेळेला प्रभू प्रगट होतील, प्रभूची सेवा करणारे, प्रभूचं काम करणारे या व्यक्तींच्या डोक्यांवर प्रभू मुकुट घालणार. हालेलुया. प्रभू सन्मान करणार आपला. प्रभू आदराने आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये नेणार. पहिला आपल्यात बदल घडवणार, शुभ्र वस्त्र आपल्याला देणार, सामर्थ्य तेज उत्पन्न करणार, आपल्या गळ्यात हार घालणार, आपल्या डोक्यावर मुकुट ठेवणार आणि देवाच्या राज्यात नेणार. ज्या वेळेला प्रभू येशू प्रगट होणार त्या दिवशी जे देवाचे नियम पाळत आहेत, परमेश्वराची सेवा करत आहेत, प्रभूच्या कार्यात वाढत आहेत, प्रभूच्या कार्यात हातभार लावत आहेत, अशा लोकांना परमेश्वर सन्मान देणार. जेव्हा प्रभू येशू प्रगट होणार, जेव्हा प्रभू येशू येणार आहेत आणि या जगात प्रगट होतील, जेव्हा या सृष्टीचा अंत होईल, या पृथ्वीचा अंत होईल, तेव्हा प्रभू आपल्या लोकांचा सन्मान करील. प्रभू आपल्या लोकांना मान देईल, त्यांचा आदर करील आणि आदराने तो त्यांना सन्मानाने त्यांना देवाच्या राज्यात नेईल. ज्या वेळेला प्रभू येशू प्रगट होतील तेव्हा या सर्व गोष्टी घडायला सुरुवात होतील. या सर्व उत्तम गोष्टी मात्र त्यावेळेला घडतील. दुसरी महत्वाची गोष्ट तिथे जेव्हा प्रभू प्रगट होतील तेव्हा बघा अशी गोष्ट घडेल की ज्याचा आपण विचार पण करू शकत नाही. तिमोथेला दुसरे पत्र 1 अध्याय 9 ते 10 वचनात काय सांगते पहा, त्याने आमच्या कृत्याप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे. ही कृपा युगाच्या कालापासून ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे. काय सांगते बायबल? वचन सांगते की मात्र प्रभू येशूने त्याच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला तारिले, पवित्र पाचारणाने आपल्याला पाचारण पण केले त्याच्या सेवेमध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय सांगते, त्याच्या प्रगट होण्याने जी कृपा किंवा परमेश्वराचा जो अनुग्रह अदृश्य होतं, जो अनुग्रह, जी कृपा, जो आशीर्वाद अगदी गुप्त होता, जो परमेश्वराने मानवासाठी राखलेला होता, जो गुप्त होता, अदृश्य, तो दृश्यमान म्हणजे प्रगट झालेला आहे. येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याने ही परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वराचा आशीर्वाद जो परमेश्वराने आपल्या लोकांसाठी ठेवलेला आहे तो प्रगट होणार. काय सांगते बायबल? सांगते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याने मात्र जी कृपा गुप्त होती, जो अनुग्रह गुप्त होता, ज्या गोष्टी अदृश्य होत्या त्या मात्र प्रगट होणार, त्या दिसणार. आणि बायबल काय सांगते, त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली. येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याने पहिले प्रभू प्रगट झाले या जगात मनुष्य रूप धारण करून, आणि त्याने जो अनुग्रह, जी कृपा गुप्त होती ती माणसाठाई प्रगट केली.
मनुष्याठाई मात्र जे अदृश्य होते ते दृश्य केले, म्हणजे सर्वांच्या नजरेस पडले. आणि त्याने मरणावर विजय मिळवून आता प्रभूने आपल्यासाठी हा प्रकाश प्रकाशित केलेला आहे. हा अनुग्रह आपल्यासाठी प्रकाशित केलेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याने मनुष्याच्या जीवनात मात्र फायदे आहेत. पहिलं येशूचं प्रगट होणं आपला उद्धार आणि आपलं तारण प्रगट करत आहे. तर येशूचं दुसरं प्रगट होणं म्हणजे येशू ख्रिस्त येणार आहे. त्या प्रगट होण्याच्या दिवशी आपण त्याच्या जोडीला त्याच्याबरोबर स्वर्गाच्या राज्यात जाणार आहोत. बघा, येशू ख्रिस्ताचे पहिलं प्रगट होणं आपला उद्धार, आपलं तारण आहे, पापातून मुक्ती आहे. आणि प्रभूचं दुसरं प्रगट होणं म्हणजे आपल्याला देवाच्या राज्यात नेणार आहे. बघा, इब्री लोकास पत्रामध्ये काय सांगते, 9:26-28 वचनात, प्रभूच्या पहिल्या प्रगट होण्याने पापे नाहीसले. वचन काय सांगते पा, असे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीसे करण्यासाठी प्रगट झाला आहे. ज्यार्थी माणसांना एकदा स्मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले, त्यार्थी ख्रिस्त पुष्कळांचे पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला. आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापा संबंधाने नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल, दुसऱ्यांदा प्रगट होईल. बघा, बायबल काय सांगते, प्रभू प्रथम प्रगट झाले पापे नाहीसे करण्यासाठी. प्रभू येशू या जगात मनुष्य बनून आले पापे नाहीसे करण्यासाठी. प्रभूच्या पहिल्या प्रगट होण्याने पापे नाहीसे झाले आणि माणसाचा उद्धार झाला. प्रभू मृत्यू पावले आणि प्रभू पुन्हा उठविले गेले. आता मरणाची सत्ता प्रभू येशूवर चालत नाही. पहा, मनुष्य दरवर्षी प्रभूला वधस्तंभावर खिलतो, खाली काढतो, कबरेत ठेवतो, तेच चाललेले दरवर्षी. पण बायबल सांगते, जो एकदा मृत्यू पावला तो परत मरत नाही, ज्याच्यावर मरणाची सत्ता चालत नाही. आता येशू पुन्हा प्रगट होणार आहे. काय सांगते, जे त्याची वाट पाहतात त्यांना तारण्यासाठी तो दुसऱ्यांदा प्रगट होणार. आता प्रभू जो प्रगट होणार आहे आपल्या तारणासाठी, स्वर्गात नेण्यासाठी, पापासाठी नाही. प्रभू पापासाठी एकदा प्रगट झाले, आता नाही. आता प्रभू स्वर्गात आपल्याला नेण्यासाठी प्रगट होणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करायची, त्यासाठी आपल्याला वाट पाहायची की प्रभू येशू येणार आहे, मला स्वर्गात नेणार आहे. दरवर्षी गुड फ्रायडे, दरवर्षी ईस्टर, दरवर्षी क्रूसार किल्ले, क्रूसावर खाली आणणे, कबरेत ठेवणे, हे करणे, हे बाजूला करा. आता प्रभू येशू येणार आहे, त्यासाठी स्वतःची तयारी करा. बायबल सांगते, जो एकदा अर्पिला गेला तो पुन्हा अर्पिला जाणार नाही. आता तो पापा संबंधाने नव्हे तारणा संबंधाने येणार आहे. मानवाला पृथ्वीतून मुक्त करण्यासाठी तो येणार आहे. आपल्या राज्यात घेऊन जाण्यासाठी तो प्रगट होणार आहे. ज्या दिवशी प्रभू प्रगट होतील त्या दिवशी प्रभू आपल्या लोकांना स्वर्गाच्या राज्यात नेतील. म्हणजे प्रभूचं दुसरं प्रगट होणं म्हणजे मानवाचं स्वर्गात जाणं आहे. प्रभूच्या पहिल्या प्रगट होण्याने पापे नाहीसी झाली, मानवाचा उद्धार झाला. आता प्रभूचं दुसरं प्रगट होणं थेट माणसाला स्वर्गात नेणं आहे. म्हणून येशू ज्या दिवशी प्रगट होणार आहे त्या दिवशी धार्मिक लोक प्रभू बरोबर देवाच्या राज्यात जाणार आहेत. मग त्यासाठी आता आपल्याला काय करायचंय, प्रभू येशू प्रगट होणार आहे तर त्या दिवसासाठी आपल्याला स्वतःची तयारी करायची. सर्व पाप आणि सर्व वाईट आपल्याला सोडून द्यायचे. परमेश्वराच्या राज्यासाठी आता आपल्याला झटायचे. देवाच्या सेवेत, देवाच्या कार्यात आता आपल्याला वाढायचे. सत्कृत्य करणे, चांगली कर्म करणे, गरिबांना मदत करणे, दानधर्म करणे, हे चांगली कामं करायला सुरुवात करा. कारण येशू प्रगट होण्याच्या दिवसामध्ये आपण आहोत. आपल्याला वाटते आपल्यात बदल व्हावा, आपल्याला हार मिळावा, मुकुट मिळावा, तर स्वतःची ख्रिस्ताच्या राज्यासाठी शेवटच्या दिवसासाठी तयारी करायला सुरुवात करा. कारण प्रभू येशू ज्यावेळी प्रगट होणार तेव्हा ते
स्वर्गाच्या राज्यामध्ये नेणार. पण पापी जणांचा नाश होणार. बघा, ज्या दिवशी प्रभू प्रगट होणार त्या दिवशी पापी जनांचा नाश होणार. थेसलोनिकरा दुसरे पत्र 1 अध्याय 6 ते 8 वचनात काय सांगते पहा, तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. म्हणून प्रभू येशू प्रगट होण्याच्या समय ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान दूतासह स्वर्गातून अग्नी ज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखीत नाही व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानित नाही त्यांचा तो सूड उगवील. आपल्या पवित्र जनाच्या ठाई गौरव मिळावे म्हणून आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्य पात्र व्हावे म्हणून तो येईल. कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येईल. युगानुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. कोणत्या लोकांना? जेव्हा प्रभू येशू अग्नी ज्वालेसह प्रगट होईल, तो मात्र येईल, आपल्या दूतांसह येईल, सामर्थ्यवान देवदूतांसह तो येईल, अग्नी ज्वालेतून प्रगट होईल. आणि कोणाचा नाश करील? जे तुमच्यावर संकट आणतात त्यांची फेड तो संकटाने करील. तुम्हावर म्हणजे कोण? प्रभूच्या लोकांवर संकटे आणणारे लोक. आता आपण प्रभूचं काम करतो, प्रभूची सेवा करतो, प्रभूचं कार्य करतो. आता जे लोक प्रभूची सेवा करणाऱ्या लोकांना त्रास देतात, प्रभूच्या लोकांची सेवा म्हणजे प्रभूच्या लोकां जी सेवा करत आहे त्यांचा छळ करतात, त्यांचा अपमान करतात, त्यांची निंदा करतात किंवा इतर काही गोष्टी. प्रभूच्या लोकांना त्रास देणारे जे लोक आहेत, प्रभू म्हणतो त्यांचा नाश करण्यासाठी मी प्रगट होईल, संकटाने त्यांची फेड करीन. जे प्रभूला मानित नाही, प्रभूची स्वार्थ मान्य करत नाही आणि प्रभूच्या लोकांना त्रास देतात, अशा लोकांचा नाश करण्यासाठी आणि युगानुयुग त्यांना पीडा देण्यासाठी प्रभू येशू प्रगट होणार. हालेलुया, हालेलुया. म्हणजे ज्या दिवशी प्रभू प्रगट होणार तेव्हा प्रभू आपल्या लोकांना त्याच्या राज्यात नेणार. वचन सांगते की ज्या दिवशी प्रभू प्रगट होणार तेव्हा प्रभू त्यांचा न्याय करणार आणि मात्र वचन सांगते आपल्याला विश्रांती देणार. प्रभू आपल्याला विसावा देणार, विश्रांती देणार, म्हणजे देवाच्या राज्यात तो आपल्याला नेणार. आणि वचन सांगते हे जे लोक संकट आणणारे, त्रास देणारे, छळ करणारे, प्रभूची सुवार्ता न मानणारे, या लोकांचा प्रभू नाश करील. बायबल सांगते प्रभूच्या समोरून आणि त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून त्याला दूर करण्यात येईल. प्रभूच्या लोकांना त्रास देणाऱ्या लोकांना दूर करण्यात येईल आणि युगानुयुग नाश शिक्षा त्यांना मिळेल. ज्या दिवशी प्रभू आपल्या देवदूतांसह अग्निज्वालेसह प्रगट होतील तेव्हा धार्मिक लोकांना तो न्याय देईल, विश्रांती देईल, पण पापी जनांचा तो नाश करील. म्हणजे ज्या दिवशी प्रभू प्रगट होणार आहे तेव्हा न्याय होणार. त्या दिवशी मात्र या जगामध्ये वाईट करणाऱ्या लोकांचा नाश होणार. त्यावेळेला परमेश्वर त्यांचा सूड उगवणार. काय सांगते वचन? प्रभू अग्निज्वालेसह प्रगट होईल आणि त्यांचा सूड उगवील, त्यांचा नाश करील. पण जे देवामध्ये चालतील, प्रार्थनेमध्ये चालतील, देवाची सेवा करतील, सुवार्तेची घोषणा करतील, अशा लोकांना परमेश्वर जेव्हा प्रगट होईल तेव्हा त्यांच्यासाठी आश्चर्यकार्य पात्र असं ठरेल. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई प्रभू आश्चर्य पात्र व्हावे म्हणून तो येईल. एक अद्भुत काय, एक आश्चर्य, एक चकित करणारी गोष्टीप्रमाणे परमेश्वर त्यांच्यामध्ये प्रगट होईल. परंतु वाईट करणाऱ्या लोकांचा परमेश्वर नाश करील. म्हणून आपल्याला काय करायचंय? परमेश्वराचे नियम पाळायचे, त्याची सेवा करायचे, त्याच्या कार्यात वाढ करायचे. पाप, वाईट, निंदा करणे, चुगली करणे, याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध बोलत बसणे, जगात पापात नाशात सहभागी होणे सोडून बाजूला करा. वाईट गोष्टी सोडून द्या, देवाच्या मार्गावर लागा, देवाचे नियम पाळायला सुरुवात करा.
प्रवेश करू शकणार, स्वर्गाच्या राज्यामध्ये मात्र आपण जाऊ शकणार. म्हणून त्या दिवसासाठी आपल्या स्वतःची तयारी करायची आणि जे पाप आहे ते दूर करायचे. बायबल सांगते स्तोत्रसंहिता या पुस्तकामध्ये 21 अध्याय 8 ते 9 वचनात वचन काय सांगते तुझी सर्व वैरी तुझ्या हाती लागतील, तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील. तू प्रगट होशील तेव्हा तू त्या जलजलीत भट्टीसारखे पेटवशील. परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यास घासील, अग्नी त्यांचा संहार करील. काय सांगते बायबल? वचन सांगते ज्या वेळेला प्रभू प्रगट होईल तेव्हा प्रभू आपल्या शत्रूंना, आपल्या वाईट करणाऱ्यांना जलजलीत अग्नीमध्ये पेटून टाकील, त्यांना नष्ट करून टाकील, त्यांना जाळून टाकील. बायबल सांगते देवाचा क्रोध त्यांना भस्म करील. ज्या दिवशी प्रभू प्रगट होणार आहेत त्या दिवशी वाईट करणारे, पाप करणारे, देवाचे शत्रू, देवाचे वैरी या सर्वांना प्रभू भस्म करून टाकेल, जलजलीत भट्टीत नष्ट करून टाकेल प्रभू त्यांना. जेव्हा प्रभू प्रगट होईल म्हणजे वाईट करणारे, पाप करणारे, चुकीच्या प्रमाणे जीवन जगणारे हे सर्व त्या दिवशी भस्म होतील. या सर्वांचा नायनाट होईल, हे सर्व नष्ट होतील. पण परमेश्वराचे धार्मिक जन स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील. म्हणून देवाच्या मार्गात चला, देवाच्या शिकवणीमध्ये चालण्याचा प्रयत्न करा, प्रभूच्या वचनानुसार आणि प्रभूच्या नियमानुसार चालण्याचा प्रयत्न करा. जर खरोखर आपण देवाच्या मार्गाचे अवलंबन करणार, त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगणार, त्याची सेवा करणार, तर ज्या दिवशी प्रभू आपले प्रगट होतील तेव्हा आपण त्याच्या जोडीला जातील. बायबल काय सांगते मत्तेमध्ये वचन सांगते मत्ते 24 अध्यायामध्ये 29 ते 31 वचनात त्या दिवसात संकटानंतर लागला सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशाची बले डळमळतील. तेव्हा मनुष्याचे पुत्र आणि मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरुंद होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. कर्णाच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतास पाठवील आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडल्या चारी दिशाकडून जमा करीतील. काय सांगते बायबल? वचन सांगते की ज्या दिवशी आकाशामध्ये अनेक चिन्ह चमत्कार घडतील, शेवटच्या दिवसात हे घडणार, तारे पण गळून पडणार, सूर्य चंद्र प्रकाश देणार नाही आणि अशा वेळेला प्रभू येशू आकाशात प्रगट होईल. आणि ज्या वेळेला प्रभू प्रगट होईल तेव्हा प्रभू आपल्या देवदूतांना चारी दिशात पाठवेल आणि आपल्या लोकांना, काय सांगते बायबल, निवडलेल्या जणांना चारी दिशातून तो गोला करील. कोणत्या लोकांना गोला करील? निवडल्या लोकांना, म्हणजे प्रभूच्या लोकांना, धार्मिक जनांना, नीतिमान लोकांना, प्रभूची सेवा करणारे, प्रभूची आज्ञा पाळणारे या लोकांना प्रभू गोला करील आणि आपल्या बरोबर घेऊन जाईल देवाच्या राज्यात. ज्या दिवशी प्रभू प्रगट होतील तेव्हा मात्र प्रभू आपल्या निवडल्या लोकांना आपल्या बरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये नेतील आणि प्रभूचे लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये मात्र प्रवेश करतील. म्हणून बायबल सांगते की आता आपल्याला काय करायचंय तर देवाच्या राज्यासाठी स्वतःची तयारी करायची आणि स्वतःची तयारी करणार, धार्मिकतेमध्ये वाढणार, तर प्रभू बरोबर त्याच्या राज्यात जाणार. निवडल्या लोकांनाच तो गोला करणार आहे, सर्व लोकांना नाही. म्हणून बायबल सांगते आपण कोणत्या लोकांपैकी आहोत. आपण येतो, भले प्रार्थनेत बसतो, तेवढा पुरता प्रार्थना घेतली, परत आपण आपल्याच कामात धंद्याला लागले, आपण आपल्या जीवनामध्ये पण देवाची सेवा करत नाही, देवाचं काम करत नाही, देवासाठी वेळ काढत नाही, तर मग आपला काहीच फायदा नाही. आपण फक्त आपले स्वार्थ, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठीच प्रभूकडे येतो, त्याच्यासाठी आपण काहीच करत नाही. तर मग आपण निवडले लोक कसे बनणार? आणि निवडले लोक जर त्याचे बनलेच नाही
तो आपल्या निवडल्या लोकांना गोळा करणार आहे, जे धार्मिकतेने चालतात, त्याची सेवा करतात, त्याचं काम करतात, जे परमेश्वराचे नियम पाळतात, आज्ञा पाळतात, तेच जाणार, तेच निवडलेले लोक आहेत, ते देवाच्या राज्यात प्रवेश करणार जेव्हा प्रभू प्रगट होणार तेव्हा. म्हणून त्यासाठी आपल्याला देवाच्या मार्गावर चालायचंय, देवासाठी काहीतरी करायचंय. जगात आपण आलेले आहोत, आपण आपलं जीवन, कुटुंब, मुलाबाला, धंदा फक्त तेच, पण देवासाठी काय करत आहोत आपण? परमेश्वराच्या राज्यासाठी आपण काय करत आहोत? स्वर्गात जाण्यासाठी आपण काहीच जमा करत नाही, मग जाणार कसे आपण स्वर्गाच्या राज्यात? देवाने जीवन दिले, आयुष्य दिले, सर्व काही परमेश्वरानेच तर दिलेले, आणि त्याच्यासाठीच आपण काही करत नाही तर आपला काहीच फायदा नाही, आपला काहीच उपयोग होणार नाही, तर आपण देवासाठी काही करत नाही. बस आपलं जीवन अगदी स्वार्थी जीवन आपण जगतो. देवा मला हे दे, देवा मला ते दे, मला हे पाहिजे, धन पाहिजे, पैसा पाहिजे, कुटुंब पाहिजे, हे पाहिजे, ते सर्व हेच मागतो. पण देवा मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय, मला तुझी सेवा करायची असं कोणच म्हणत नाही आणि करायला पण तयार होत नाही. देवा मला हे दे, देवा मला ते दे. प्रभू म्हणतो तू फक्त तुझ्यासाठीच मागतो, पण माझ्यासाठी काय करतोस? मी पण तुझ्याकडे मागतो, माझं काम कर, माझी सेवा कर, माझ्या मार्गावर लाग, धार्मिक जीवन जग, माझ्या आज्ञा पाळ. मी तुला सांगतो माझं ऐकतच नाही तू, आणि तू मला सांगतो मला हे दे, मी कसं ऐकू तुझं? देव सांगणार. म्हणून प्रभू येशू ज्या दिवशी प्रगट होणार त्या दिवशी फक्त आपल्या धार्मिकांना नेणार आहेत, फक्त नीतिमान लोकांना नेणार आहेत, देव आपली सेवा करणारे लोकांना देव आपल्या बरोबर नेणार आहे, पापी जनांना नव्हे, स्वार्थी जनांना नव्हे, फक्त आपल्या निवडलेल्या लोकांना घेऊन जाणार आहे तो. हालेलुया. म्हणून हे जीवन त्याच्यासाठी आपण अर्पिले पाहिजे. बघा पुढे वचन काय सांगते योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 2 अध्याय 28 वचना. तर आता मुलांनो त्याच्यामध्ये राहा, यासाठी की तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापासून लाजेने माघार घ्यावी लागू नये. काय सांगते बायबल? आता मुलांनो प्रभूमध्ये राहा, कारण तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे म्हणून, नाहीतर लाजेने माघार घ्यावी लागेल. काय सांगते बायबल? प्रभूमध्ये राहा, कारण तो प्रगट होणार आहे, अशासाठी की जेव्हा तो प्रगट होईल तेव्हा आपण धैर्याने त्याला सामोरे जाऊ शकतील, नाहीतर लाजेने माघार येऊ, लाजेने माघार घ्यावी लागू नये. बायबल सांगते मग आत्ताच प्रभूमध्ये राहा, आत्ताच येशूमध्ये राहा, कारण तो प्रगट होणार आहे, तो नक्की येणार आहे, आपल्याला नेण्यासाठी तो येणारच आहे. मग त्यासाठी बायबल सांगते प्रभूमध्ये राहा, प्रभूमध्ये जीवन जगा. जेव्हा आपण त्याच्यामध्ये राहणार तेव्हाच त्याच्याबरोबर मात्र त्याच्या राज्यात जाणार, मग आपल्यात बदल होणार, न कोमजणारा हार आपल्याला मिळणार, आपल्या डोक्यावर मुकुट येणार, सर्व कृपा अनुग्रह आपल्याला प्राप्त होणार जेव्हा प्रभू येशू प्रगट होतील तेव्हा. पण जर आपण त्याच्या नियमात आणि त्याच्या आज्ञेत चालले नाही तर परमेश्वराचा अनुग्रह आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. पहा पुढे वचन काय सांगते यशाया 66 अध्याय 15 ते 17 वचनापर्यंत. कारण पहा आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रगट करावा, आपल्या धमकीबरोबर ज्वाला निघाव्या, म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावंटली समान असतील. कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्य जातीचा आपला तलवारीने न्याय करील. परमेश्वराने वधिल्यांची संख्या मोठी असेल, बागेच्या मध्यभागी असलेल्या मूर्तीच्या मागे लागावे म्हणून जे आपणास पवित्र व शुद्ध करतात व डुकराचे मांस व अमंगल पदार्थ व उंदीर खातात ते सगळे एकदम विलायास जातील असे परमेश्वर म्हणतो. काय सांगते वचन? प्रभू आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रगट करावा म्हणून तो अग्नीतून येईल. काय सांगते बायबल? वचन सांगते की परमेश्वर आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रगट करावा म्हणून तो अग्नीतून येईल, म्हणजे अग्नीतून प्रगट होईल, अग्नीसारखा प्रगट होईल, अग्नी ज्वालेसारखा. आणि पाप करणारे, वाईट करणारे, मूर्तीपूजा करणारे, अमंगल पदार्थ खाणारे, डुकराचे मांस खाणारे हे सर्व विलयास जातील, नाश पावतील.
करील. कारण देव अग्नीच्या द्वारे प्रगट होणार आहे. अग्नी ज्वालेतून तो प्रगट होणार आहे आणि वाईट करणारे, पाप करणारे या सर्वांचा तो सूड उगवील. या सर्वांचा प्रभू नाश करील. मग आपण जर पापात, अंधकारात आणि वाईटात जीवन जगत आहोत तर तो आपल्याला नष्ट करील, तर तो आपल्याला नाहीसे करील. परंतु जर काय आपण परमेश्वराचे नियम पाळतील, परमेश्वराची सेवा करतील, त्याच्या मार्गात चालतील, त्याच्या वचनात चालतील, तर जेव्हा तो प्रगट होईल तेव्हा तो आपल्याला त्याच्याबरोबर घेऊन जाईल आणि आपण सर्वजण त्याच्याबरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये जातील आणि स्वर्गाच्या राज्यात मात्र प्रवेश करतील. काय सांगते पहा, थिस्सलुनीकरास पहिले पत्र 4 अध्याय बायबल सांगते 13 वचनापासून 17 वचनापर्यंत. ज्या वेळेला प्रभू येशू येणार, प्रगट होणार, तेव्हा प्रभूमध्ये जे झोपी गेलेले आहेत ते पहिल्याने उठतील आणि आपण जे जिवंत ते प्रभूला सामोरे जाण्यासाठी मात्र अंतरालात घेतले जाऊ आणि सदा सर्वदा आपण प्रभूजवळ राहू. कारण जेव्हा प्रभू येईल तेव्हा आज्ञाध्वनी, आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत ते प्रथम उठतील आणि आपण जे जिवंत ते त्याला सामोरे जातील. जेव्हा प्रभू प्रगट होईल, आपल्या देवदूतांसह जेव्हा तो येईल तेव्हा प्रभूमध्ये जे मेलेले आहेत ते उठणार आणि आपण जिवंत ते त्याला सामोरे जाणार, अंतरालात घेतले जाऊ आणि सदा सर्वदा आपण प्रभू बरोबर राहू. मग त्यासाठी आत्ताच आपल्याला प्रभूमध्ये राहायचे, प्रभूच्या नियमात आणि प्रभूच्या वचनामध्ये आपल्याला चालायचे. जर खरोखर आपण प्रभूच्या नियमात आणि प्रभूच्या वचनात चालत आहोत तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि प्रभू आपली बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकणार. कारण तो येणार आहे. फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय 20 ते 21 वचनात आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करणार समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमच्या आमचे दैनावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. बायबल सांगते त्याची वाट पहा, तो येईल, तो प्रगट होईल आणि जेव्हा तो येईल तेव्हा तो आपले रूपांतर करील. आपलं संपूर्ण शरीर तो बदलवील, आपलं संपूर्ण जीवन तो बदलवील आणि प्रभू येशू त्याच्यासारखं आपलं शरीर बनवील. रूपांतर, एक बदल होईल आपल्या शरीरात. आपण बदलून जातील, आपल्या शरीराचं रूपांतर होईल, आपल्या जीवनाचं रूपांतर होईल, आपली वस्त्र बदलली जातील, आपल्या तेज निर्माण होईल, सामर्थ्य निर्माण होईल आणि अंतरालात घेतले जातील आपण. मग त्या दिवसासाठी आपल्याला स्वतःची तयारी करायची. आपल्याला प्रभूमध्ये राहायचंय, प्रभूच्या नियमात, प्रभूच्या आज्ञेमध्ये आपल्याला चालायचंय. कारण प्रभू येशू प्रगट होणार आहे आणि ज्या दिवशी तो प्रगट होईल तेव्हा तो आपल्या लोकांना स्वर्गाच्या राज्यात नेईल, पण वाईट करणाऱ्या लोकांचा तो नाश करील. काय सांगते प्रकटीकरण 1 अध्याय 7 पहा, तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्याने त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्वंश त्याच्या मुले ऊर बढवून घेतील, असे होणार. आमेन. तो येणार, लोक आपली छाती थापटतील, आक्रोश करतील, आरोले टोकतील, पश्चाताप करतील, पण संधी मिळणार नाही. येशू येण्याच्या अगोदरचे पश्चाताप करतील तेच प्रभू बरोबर जातील. येशू आल्यावर किती ओरडा जाणार नाही, कारण जेव्हा येशू येणार तेव्हा 1 मिनिट पण थांबणार नाही. ताबडतोब तो आपल्या लोकांना गोळा करून घेऊन जाईल. लोकांना पश्चाताप करायची संधीच मिळणार नाही. प्रभू आपल्या लोकांना येईल आणि मग लोक छाती थापटत राहतील, ऊर बडवीत राहतील, पश्चाताप करत राहतील, आक्रोश करतील, आरोले टोकतील, पण काहीच फायदा होणार नाही. हे एका क्षणात घडलं जाणार आहे. म्हणून बायबल सांगते अगोदरच तयार राहा. काही लोक विचार करतात प्रभू येशू येईल तेव्हा आम्ही पाहतील तेव्हा पश्चाताप करू, पाप कबूल करू, आता वाटेल तसं आम्ही जीवन जगतो, मनाला वाटेल तसं करतो, हवं तसं जगतो आम्ही. नाही, प्रभू येशू कधी येईल माहिती नाही, प्रभू कधी प्रगट होतील हे पण
पण एवढं नक्की की प्रभू येशू येण्याच्या दिवसात आपण आहोत आणि प्रभू लवकर प्रगट होणार आहे. मग त्यासाठी आत्ताच आपण परमेश्वरामध्ये वाढले पाहिजे. आपण प्रभूच्या नियमामध्ये चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर खरोखर आपण त्याची सेवा करणार, त्याच्या कार्यामध्ये वाढणार, त्याच्या वचनामध्ये वाढणार, तर त्याच्या जोडीला त्याच्या राज्यामध्ये आपण घेतले जाणार. येशू प्रगट होणार तेव्हा तो धार्मिकांना गोळा करेल आणि पापी जनांचा तो नाश करेल. तो अग्निज्वालेचा प्रगट होईल, आपल्या दूतांचा प्रगट होईल आणि पापी जनांचा तो सूड उगवेल. तर नीतिमान आणि धार्मिक लोकांचा तो बदल करेल. न कोमजणारा हार तो त्यांना देईल, त्यांच्या डोक्यावर तो मुकुट घालेल, तो त्यांना शुभ्र वस्त्र परिधान करेल, तो त्यांना आपल्याबरोबर स्वर्गाच्या राज्यात नेईल आणि आपल्या जोडीला मात्र ठेवेल. सर्व सुख, सर्व अनुग्रह, सर्व आशीर्वाद प्रभू आपल्या लोकांना देईल. म्हणून त्यासाठी तयारी करा, प्रभूमध्ये टिकून राहा. कारण येशू प्रगट होणार त्या दिवशी आपल्याला माघार घेण्यात येऊ नये, माघार घ्यावी लागू नये लाजेने. म्हणून आत्ताच प्रभूमध्ये राहा. प्रभूच्या शिकवणीत, प्रभूच्या वचनात, प्रभूच्या कार्यात चला, प्रभूच्या मार्गात चला. जेवढी वेळ मिळते तेवढी प्रभूसाठी वेळ काढा, देवाच्या सेवेसाठी वेळ काढा. इकडे भटकणे, तिकडे भटकणे, हे करणे, ते करणे नाही, हे सर्व बाजूला करा. परमेश्वराच्या मार्गात चला. देवामध्ये जो आनंद आहे, देवामध्ये शांती आहे, जी बाकी कशात नाही. आपल्याला वाटते मला आता माझ्याकडे सर्व आहे, मी खा प्या मोज माझ्या ऐशाराम करणार, हवं तसं जगणार. पण काही वर्षानंतर अशी वर्ष येतील की आपल्या जीवनात सुख शांती नसणार, काही नसणार. मग देवाला आरुली टोकतील, देवाला आवाज देतील, देव मला सहाय्य कर. देव म्हणतो नाही. जेव्हा वेळ होती तेव्हा तुम्हाला शरण आला नाही, माझी प्रार्थना केली नाही, माझी सेवा केली नाही आणि आता तू मात्र संकटात पडलाय. आता माझा दावा करत आहे, आता मी तुला सहाय्य करणार नाही. मी तुला संधी दिली होती, मी तुला वेळ दिला होता, पण नाही आला माझ्या मागे, आता नाही ऐकणार. मग आपण रडणार, ओरडणार, आक्रोश करणार, आकांत करणार, काहीच फायदा होणार नाही, काहीच फायदा होणार नाही. म्हणून आताच वेळ आहे, परमेश्वराच्या मागे लागा, देवाचे नियम पाला, आज्ञा पाला, त्याच्या वचनामध्ये, नियमामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा. हालेलुया, हालेलुया, आता शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.